अश्विनी, ही काय चेष्टा करायची गोष्ट आहे का? चेष्टा नाही आई, खरंच तसंच लिहिलंय या रिपोर्ट मध्ये. आणि खरं तर चिडायचं असेल ना, तुम्ही यांच्यावर चिडा. असं चुकीचं लिहितात का रिपोर्ट मध्ये? शी, काय लिहिलंय? अश्विनी बास, काय वाटेल ते काय बडबडतेस तू? अरे तू स्वतः वाच, बघ बघ काय लिहिलंय त्याच्यामध्ये. बघ रे. मनू, हे काय आहे? यात तुझं नाव लिहिलंय, काय आहे हे? आता बाबाईने काय? हो, मला माहिती आहे. मला माहिती आहे मनूची चूक झाली. काय? तुम्हाला माहिती आहे? होय. मीरा तुला सांगणारच होती, पण तुला अपेंडिसायटिसचा अटॅक आला होता म्हणून नाही सांगू शकली ती. मला कोण कधी सांगणार होतं मग? तू आजारी आहेस, कसं सांगणार तुला आम्ही? अच्छा, म्हणजे तुम्ही मीरा आणि मनू माझ्यापासून लपवत होतात हे सगळं? नाही आई, मी खरंच तुम्हाला सांगायला आले होते, पण मी आले तेव्हा तू इतकी कळवळत होतीस, मग तुला ऍडमिट करायला लागलं. मी कधी सांगणार होते आई? या सगळ्याच्या आधी, या गधडीनं तुला सांगितलं त्याच्या आधी, तुला कळलं त्या क्षणी. आई एक मिनिट, एकच मिनिट. अश्विनी, हे सगळं काय होतं? का केलास तू हा घाणेरडेपणा? काय घाणेरडेपणा? काय मीराताई, तू हे सगळं अशा पद्धतीने का सांगितलंस? मीराताई, ही गोष्ट कशी सांगितली असती ना तरी घाणेरडीच वाटली असती ना. हो, पण आम्ही बोललो असतो ना आईशी. तुला मध्ये येऊन बोलायची काय गरज होती? एक मिनिट, अश्विनीला का बोलतेस तू? तिचा काय संबंध आहे या सगळ्याशी? माती हिने खाल्ली आहे, हिला बोलायला पाहिजे ना. अश्विनीला बोलून काय उपयोग? हे नाही, उपयोग काही नाहीच आहे, कारण काही सुधारणा होणार नाहीच आहे तिच्यात. ही अशीच वागत राहणार. ही फाईल कशी मिळाली तुला अश्विनी? अगं, तू विषय भरकट होतीस, कळत नाही का तुला? नाही, भरकटवत नाहीच आहे मी, विषयावरच येतेय. हे बघ सौरभ, मला माहितीये मनू जे वागलीये ते बरोबर आहे असं मी म्हणतच नाहीये, पण अश्विनी जे वागलीये तेही चुकीचंच आहे ना. अश्विनी, मला सांग, ही फाईल कशी मिळाली तुला? सांग ना. चालत आली का तुझ्याकडे स्वतःहून ती फाईल? मीरा, झालं? त्या विषयावर बोलून झालं? आता हिच्याबद्दल बोलूया आपण. आई मी तुला खरंच सांगते, मी खरंच सांगणार होते. अगं म्हणजे मनू मला सांगणारच नव्हती. मुळात कोण बोललं, काय बोललं हे महत्वाचंच नाहीये. खरं सांग मला, हा रिपोर्ट खरा आहे? आई, मध्ये बोलायचं नाही. मला सांग, हा रिपोर्ट खरा आहे? शपथ आहे तुला माझी. तुला दिवस गेले आहेत. आई मी तुला सांगणार होते. काय म्हणालीस? सांगणार होती? आई मारू नको. आई शुभा, लाज नाही वाटली तुला?
लाज नाही वाटली का? आई बाबांची तोंड नाही दिसली का समोर? अगं जनाची नाही मनाची सुद्धा लाज नाही वाटते का तुला? आई बापांच्या आणि स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढतेस, कळलं नाही का तुला? मी कशी राहिलीस माझ्या समोर उभं राहून डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत कशी झाली तुला? लाज नाही वाटली? तुला लहानपणापासून जे शिकवलं, जे संस्कार केले, त्याच्याशी लग्न का काढलीस ग? अगं तरुण मुलीवर नाही हात उगारायचा. मग काय करायचं? डोक्यावर घेऊन नाचायचं, जगाला ओरडून जगायचं. बघा बघा माझ्या मुलीने कसं दिवे लावले, सत्कार करा तिचा. म्हणून आता तूच सांग, एवढं सगळं केलंस ना, आता मी काय करू? मीच कुठेतरी जाते आणि जीव देते आता. एक मिनिट ऐक. लोकांना तोंड नाही दाखवू शकत की हे सगळं झाल्यानंतर. लोक काय म्हणतील ते सहन करायची ताकद नाही माझ्यामध्ये आता. आई, आपण लोकांचा नको मनूचा विचार करूया ना प्लीज. मला लोकांचा विचार करायला लागतो. मी लोकांच्या बरोबर राहते. मी त्यांचा विचार न करता नाही जगू शकत. तुम्हाला तो करायचा नसेल ना, तर तुम्ही जा, जंगलात जा, नाही तर बेटावर जाऊन राहा. पण मला चार लोकात राहायचं असतं. लोकांना काय उत्तर देऊ मी, सांग? माझी लग्न न झालेली मुलगी पोट वाढवून अशी फिरताना बघून ते काय म्हणतील, सांग ना. आणि काय ग, मी तुझ्यासाठी स्थळ बघते आणि तू काय माझी गंमत बघतेस? आई मला नाही कळलं तेव्हा मी काय करू. तुला नाही कळलं? काय करतेस ते कळलं होतं का? त्याचे परिणाम काय होतील हे कळलं होतं? नाही ऐक ना माझं एकदा. निघ घराबाहेर. काय करतेस तू? अगं मनू आहे ती आपली, घराबाहेर काय करतेस तिला? कारण तिने शेण खाल्लाय. आई पण तरी घराबाहेर. आई आपण कुटुंब होत तिचे. आपण आता तिला आपल्यापासून तोडलं तर कुठे जाईल ती, काय करेल ती? आपण तिला जर एवढे महत्वाचे वाटत असतो ना, तर बेअक्कलपणा केला नसता तिने. आपण दिसलो असतो डोळ्यासमोर तर थांबली असती ती. हो आई, पण म्हणूनच ती लहान आहे पण आपण मोठे होत ना. ती चुकीचं वागली म्हणून आता आपणही चुकायचं का? मला अक्कल शिकवायची नाही. आता मी काय करायचं इथं, सांग ना. तिचं आयुष्य कसं मार्गी लावायचं? आलेल्या स्थळांना कसं उत्तर देऊ मी? काय करू मी आता इथं? प्लीज शांत. कोण आहे तो मुलगा? काय विचारतोय मी? कोण आहे तो मुलगा? सौरभ, चिडू नको, शांत हो. ऐक, मनूचा एक मित्र आहे. आई, अगं तुझे संस्कार, तुझी माणसं, तुझं जग, या सगळ्यापेक्षा तुझ्या मुलीला तुझ्याशी बोलावंसं वाटणं हे जास्त महत्वाचं नाहीये का? छान. आता तू शिकव मला मुलांची कसं वागायचं ते देवा. आई, आई मी कोणालाही काहीही शिकवत नाहीये खरंच. तू आणि मनू मला खूप महत्वाच्या आहात म्हणून पोटतिडकीने बोलते फक्त, बस. आणि आई, मी खरंच सांगते, फक्त तू चिडशील, तू हायपर होशील म्हणून आम्ही तुला सांगत नव्हतो, बाकी काहीही कारण नाहीये. एकदा चिडेन, एकदा आरडाओरडा करेन, त्याला घाबरलात तुम्ही? पुढचं आयुष्यभर आपलं काय होईल या विचाराची भीती नाही वाटली तुम्हाला? भीती वाटते नाही, भीती वाटतेच आहे, खूप भीती वाटते. भीती वाटली नसती तर प्रश्नच नव्हता, ही आनंदाने मिरवली असती ही गोष्ट. पण सिच्युएशन किती कठीण आहे ते कळतंय. मनूलाच काय, मला आणि बाबांना सुद्धा खूप भीती वाटते. म्हणूनच मी म्हणते की आपण सगळेजण शांतपणे बसू, विचार करू.
मनूला मारून तिला घराबाहेर काढून काय होणार आहे आई? मग काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे सांग ना तू. नाही माझंच चुकलं, मी मनूकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला कायम वाटायचं ही असले काहीतरी उद्योग करणार. सौरभ, काय बोलतोयस तू? असं काही कोणाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं का? आणि बहीण आहे ती आपली, तिच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोयस तू? मी कशाला काही बोलायला हवं? तिने दाखवून. हो का? आणि मग तुझी बायको माझ्या कपाटातून चोरून माझ्या फाईल्स वाचते हेही लिहिलंय का तिच्या चेहऱ्यावर? अश्विनीचा काय संबंध? तिला कशाला बोलतेस तू? तरी आई कायम मनूला ओरडायची, कपडे नीट घाल म्हणून ओरडायची की नाही? अगं मुलीच्या वागण्यावरनं तिच्या कपड्यांवरनं ओळखता येतं ती मुलगी कशी येते. मी मुलगा आहे, मला विचार ना. आमच्या कॉलेजमध्ये अशा मुली लगेच कळायच्या आम्हाला. एक मिनिट सौरभ, पहिली गोष्ट, तिने काय घालायचं हा तिचा चॉईस आहे. तिच्या कपड्यांवरून तिचं कॅरेक्टर ठरवण्याचा हक्क जगात दुसऱ्या कोणालाही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे जे सगळं घडतंय ती सिच्युएशन तुला कंट्रोलमध्ये आणायची का हे सगळं चाललंय ते आणखीन बिघडवायचंय हे जरा स्पष्ट सांग. मी बिघडवत नाहीये, पण शॉक बसलाय मला. आईला शॉक बसलाय. तू हे आत्ता एक्सेप्ट करतेस, पण आम्हाला माहितीच नाही तुला केव्हापासून हे सगळं माहितीये ते. तरी तुला विचारलं होतं की नाही काही लपवत असेल तर असं नको करू, सांगा मला. सांगितलंस तू नाही. एखाद्या नॉर्मल घरात ही गोष्ट कळल्यानंतर जी काही रिएक्शन येते ना तीच माझी आणि आईची येते. हो ना बाबा, मला कळतंय तू काय म्हणतोयस. मी कुठे नाही म्हणते. हे सगळं कळल्यावर तू आणि आईनी काही रिॲक्ट व्हायचं नाही अशी अनरिअलिस्टिक अपेक्षा नाहीच आहे माझी. थँक्यू. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आपण सगळे शांत होऊ आणि जरा विचार करू आणि ठरवू पुढे काय वागायचंय ते. पुढे काय? पुढे काय? नशीब हे कळलं तरी आता आम्हाला. परस्पर कुठल्या तरी भलत्या डॉक्टरकडे जाऊन सगळं निस्तरून नाही आली. आता घेऊन जा जरा बऱ्या डॉक्टरकडे आणि मोकळी करा तिला. नाही आई. नाही आई म्हणजे? नाही आई म्हणजे अशीच फिरणार आहेस का मग? अगं तुला पाहिजे म्हणून त्या मुलाला जन्म देशील सुद्धा, पण त्या मुलांनी काय करायचं? कावळ्यासारखे चोची मारतील त्याला येता जाता. काय जगायचं त्या मुलांनी असं आयुष्य? सांग ना आई, आपण मनूचं लग्न करून देऊया ना. लग्न लावून देऊया? कोणाशी? कोण आहे मुलगा? म्हणजे बरा कोणी आहे का? आता हे सगळं असं झालंय म्हणून जो असेल त्याच्याशी लग्न लावून मोकळं व्हायचं. शुभांगी, मुलाचं कुटुंब चांगलं आहे. अरे वा, हेही माहितीये तुम्हाला? मला मीरा असं म्हणाली. छान. आता हेही सांगा की वरात कधी येणार दारामध्ये, तेही माहिती असेल ना तुम्हाला? कोण आहे मुलगा? कोण आहे? डॉक्टर सुधीर पाठकांचा नातू, डॉक्टर आदिराज पाठकांचा भाचा, मल्हार कर्णिक. काय? कोण? मल्हार कर्णिक हॉस्पिटलमध्ये आला होता तो?
कम कोई कोई अगं मीरा, मला जवळजवळ वर पोहोचवलं होतं त्यांनी. नाही हे मला नव्हतं माहित. बाबा ऍक्च्युली मल्हारची तुमच्या सगळ्यांची नीट ओळख करून द्यायची असा प्लॅन होता, पण झालं भलतंच बाबा. वा, ओळखून चुकलो आम्ही त्याला चांगले. एक मिनिट. मल्हार कर्णी धीराज पाठकचा भाचा म्हणजे ती बाई मला चोर समजून आपल्याशी कचा कचा भांडली ना अश्विनी, त्या मल्हारची आई आहे ती बाई. काय चाललंय? काय करताय तुम्ही? अगं, ही बाई- तू बाजूला हो पहिले. ओ बायको मी याची. अच्छा, हा? आता पकडल्या गेल्यानंतर बायकोला बोलवलंस का रे? हा? चोर? ई! अरे देवा, म्हणजे ती इस्त्री केलेल्या केसाची ती हाडळ. आई, मला ती माणसं फारशी काही बरी वाटलेली नाही. नाही, तो आदिराज पाठक ठीक आहे, पण तो मल्हार, त्याचे आई बाबा सगळेच धन्यवाद आहेत. मग आता काय या कारणासाठी हे स्थळ नाकारायचंय का आपण? नाही मीरा नाही, पण तो मुलगा जरा उथळ आणि बेजबाबदार वाटला ग. आई, देवा, काय झालंय सर? आई मल्हार MBA करतो. तो चांगला मुलगा आहे, पण त्या दिवशी चुकीचं वागला. तो त्या दिवशी चुकीचं वागला, तू या दिवशी चुकीचं वागलीस. अगं तुम्ही दोघं चुकाच करत राहणार आणि आम्ही आईबाप म्हणून चुका पोटात घालत राहायच्या का ग तुमच्या? आमचा जीव जातो इथे, दिसत नाही तुम्हाला? आणि तुम्ही हो, हे सगळं माहिती असून यांना पाठीशी घालताय तुम्ही? नाही, मी नाही पाठीशी घालत आहे त्याला. हे बघ मीरा, म्हणू ते सगळं ऐकून मी शांत राहिलो, ते फक्त आपल्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून. मी कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही अर्थानं समर्थन करत नाही. मनू आणि तो मुलगा तुमच्या पिढीच्या ज्या काही व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पना आहेत ना, त्या असू दे. आणि आपल्या आजूबाजूची माणसं आणि परिस्थिती ह्याचं भान नको का ठेवायला आपण? आई ऐक ना, होईल ना ग सगळं नीट? कसं होईल मीरा, कसं होईल? कसा सुटणार आहे हा किडा? काय करायचं? आपण करूया ना काहीतरी. हा, मनू बाळ आहे ग आपलं. तिला ना कमीत कमी त्रास होईल असा काहीतरी मार्ग काढूया. नाही, ती बघ, ती चुकलीच आहे, ती खूप चुकली आहे, पण आई तिचं प्रेम आहे त्या मुलावर. तिला लग्न करायचंय, त्या मुलाशी संसार करायचा आहे, आयुष्यभर एकत्र राहायचंय. आणि एवढं सगळं होऊन तो मुलगा निघून गेला नाही, त्यालाही तिच्याशी लग्न करायचंय, ही त्यातल्या त्यात बरी बाजू नाहीये का? मला सांग आई. ऐक, सगळं हळूहळू सुरळीत होईल. आई, मला फक्त 15 दिवसांची मुदत दे. मनूचं लग्न जमवण्याची जबाबदारी माझी, आणि मला नाही जमलं ना तर तू म्हणशील तसं करायला तयार होता मी. आणि आई, या सगळ्यातनं तू शांत राहा, त्रास नको करून घेऊ. आई, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? होईल सगळं.